किती बालिशपणा, कुणाचं किती ऐकावं आणि त्या ऐकण्यावरती आपण काय बोलावं याचं मला खरंच हसू येतंय, की तो व्यक्ती आरोपी आहे, गुन्हेगार आहे किंवा नाही. त्यांनी जे अगदी बेभानपणे माझ्यावरती गुन्हेगारचा आरोप लावलेला आहे, हा शब्द वापरलेला आहे. त्याच्यामध्ये खूप मोठी त्यांची चूक आहे. ही त्यांच्या थोड्या दिवसांनी लक्षात येणार आहे. सध्या राज्यभर नगर परिषदेच्या निवडणुकांचं वारं चालू आहे आणि त्याच्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये बहुतेक 13-14 नगर परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि त्या निवडणुकामध्ये शिवसेनेचे जे प्रवक्ते आहेत विद्याताई गाडेकर ह्या शेवगाव नगर परिषदेमध्ये एबी फॉर्म पळवल्यामुळं काहीशा चर्चेत होत्या. त्यांनी थेट पक्षश्रेष्ठी आणि इथं एबी फॉर्म वाटणाऱ्यावर थेट आरोप केलेले आहेत. नेमकं त्यांच्याकडून आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं काय झालं होतं त्या दिवशी, काय झालं होतं त्या दिवशी. नमस्कार, विद्या गाडेकर. सर्वात प्रथम तुम्हाला हे सांगायचंय की त्या दिवशी 2-2:15 वाजेपर्यंत मी सर्वांच्या कॉन्टॅक्टमध्ये होते. स्वतः बाबूशेठ टायरवाले जे जिल्हा अध्यक्ष स्वतःला म्हणवतात आणि इथल्या ज्या लोकांना पॅनलला नगरसेवकसाठी एबी फॉर्म द्यायचा होता त्या सर्वांच्या बरोबर स्वतः जंजिरे पाटील साहेब आणि इनामदार मॅडम हे एबी फॉर्म वाटण्यासाठी शिवगाव इथे आले होते. आणि त्या दरम्यान आशुतोष डहाळे नावाचा तालुकाध्यक्ष ते फॉर्म घेऊन 5 मिनिटात येतो, 2 मिनिटात येतो असं करत करत त्यांनी 2:15 वाजेपर्यंत टाइमपास केला. सगळ्यात महत्वाचं, एबी फॉर्म मला मिळाला नाही यासाठी मी त्रागा केला असं अजिबात नाही. त्यात विषय हा होता, आपण आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेत आहोत, धनुष्यबाण आपली निशाणी आहे. तर आपल्या पॅनलला आपल्या लोकांना लवकरात लवकर एबी फॉर्म देऊन आपण सहकार्य करायचं होतं, कारण टायमिंग 3 वाजेपर्यंत होता. मध्ये पैठण रोड इथे खूप ट्रॅफिक जमा असते, त्याच्यामुळे जाणं येणं एखादा काही प्रॉब्लेम आला तर जायला यायला खूप अडचण येते. सर्वजण या गोष्टीच्या घाई गडबडीत असताना हा व्यक्ती हा कंटिन्युअस भूलथापा करत होता. माझ्याकडे सगळे रेकॉर्डिंग आहे, सगळेजण त्याला कॉन्टॅक्ट करत होते. स्वतः जंजिरे साहेब कॉन्टॅक्ट करत होते, आणखी एकनाथ उसळकर कॉन्टॅक्ट करत होते, सतत उडवाउडवीची उत्तरं. मग या गोष्टीला वैतागून मी म्हटलं, तुम्ही नगरसेवकांचे फॉर्म सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट करा, माझा नगर अध्यक्षाचा फॉर्म तुम्ही 5-10 मिनिटात दिला तरी चालेल, कारण मनोज राऊत या व्यक्तीकडे 2 एबी फॉर्म होते. त्याच्यामुळे मी निश्चिंत होते. माझं कंटिन्यू चर्चेमध्ये होतं. माझा सर्वात जास्त राग मला याचा आला की तुम्ही एखाद्या व्यक्तीला, मी नगराध्यक्षाचा फॉर्म भरला होता, मला विश्वासात घेण्याचं तरी काम या लोकांचं होतं, पण कसल्याही पद्धतीने ट्रान्सपरन्सी न दाखवल्यामुळे तिथे मला माझे काही जे ऑप्शन्स होते किंवा जी मनाची तयारी असेल की आपण आपल्या पक्षाकडून लढतोय, तर याचं कुठेतरी मला वाईट वाटलं की ह्या व्यक्तीच्या मूर्खपणामुळे अक्षरशः पूर्णपणे सेनेचा पॅनल, काही लोक फॉर्म भरायचे सुद्धा राहिले, 6 एबी फॉर्म ब्लँक केले, जंजिरे साहेबांनी परत रिटर्न घेऊन गेले. म्हणजे कुठेतरी तुमचा व्यक्तिदोष, मला वारंवार त्या व्यक्तीचं नाव घ्यावंसं वाटत नाही, पण सर्वात महत्वाचं असं आहे, जिल्हा अध्यक्षांना बाबूशेठ टायरवाल्यांना या गोष्टीची अजिबात कल्पना नाही किंवा माझ्याबद्दल माहिती खूप कमी आहे. ते मला खूप वेळा भेटलेले आहेत, स्वतः माझ्या घरी ते येऊन गेलेले आहेत, पण अपुऱ्या माहितीमुळे ते या गोष्टीला चुकीच्या पद्धतीने त्यांनी आज पत्रकार परिषद प्रेझेंट केलं. कालच्याला त्यांनी शेवगावमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेऊन ह्याबाबत थोडा खुलासा केला आणि त्यांनी तुमच्यावर बी काही आरोप करण्याचा बी प्रयत्न केला. मग तुम्ही ह्या आरोपाकडे कसं बघताय नेमकं, बाबूशेठ यांच्या आरोपाकडे? सर्वात महत्वाचं, एक वय म्हणून मी प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करत राहील, महिलेचा, ज्येष्ठांचा, सर्वांचा. मात्र जे पण मी आरोप केले असतील किंवा जे पण मी बोलले असेल ते व्यक्तिदोषामुळे बोलले नाही किंवा शिवसेना गटाबाबत नाही बोललेली. मी एका पर्टिक्युलर व्यक्तीबाबत आरोप केलेला आहे, कारण त्या व्यक्तीची टेंडन्सी सर्वांना माहिती आहे. आणि राहिला विषय, मी पण ऐकलं त्यांनी जे बाईट दिलं, तर बाबूशेठ टायरवाल्यांना मला हे सांगायचंय की आपल्या संविधानामध्ये कोर्टात एखादी
केस फाईल झाली, पोलीस स्टेशनला एखादी केस फाईल झाली, तर कोर्ट हा अंतिम निर्णय असतो, तो व्यक्ती आरोपी आहे, गुन्हेगार आहे किंवा नाही. त्यांनी जे अगदी बेभानपणे माझ्यावरती गुन्हेगारचा आरोप लावलेला आहे, हा शब्द वापरलेला आहे, त्याच्यामध्ये खूप मोठी त्यांची चूक आहे. ही त्यांच्या थोड्या दिवसांनी लक्षात येणार आहे. कारण माझ्याकडे सर्व पुरावे आहेत, सर्व गोष्टी माझ्याकडे आहेत, त्या मी सर्व मीडिया समोर दाखवणार आहे. सर्वात महत्वाचं, त्यांनी अजूनही एक गोष्ट बोललेली आहे की माझा शिवसेनेशी कसलाही संबंध नाही आणि कुणाबरोबर जाऊन फोटो काढला मुंबईला, तर सॉरी, या गोष्टीचं मला एक्सप्लेनेशन द्यायचं नव्हतं आणि द्यायची माझी इच्छा नाही. पण मी कुणाबरोबर जाऊन मुंबईला जात नाही, हे लक्षात ठेवा. मी एक महाराष्ट्राची मुलगी आहे, जिजाऊंची मुलगी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शामध्ये मी चालते. वारंवार मी हे वाक्य बोलते. एकनाथ शिंदे साहेब यांनी स्वतः माझा प्रवेश करून घेतलेला आहे. सर्वात महत्वाचं, आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेमध्ये कुठल्याही शिवसैनिकांना विदाऊट पद आणि विदाऊट सगळ्या गोष्टी लेबलिंग याची गरज लागत नाही. तो सामाजिक कार्य त्याचं पुढे ठेवत असतो आणि ठेवत चालणार. नाही, काही दिवसांपूर्वी शेवगाव तालुक्यामध्ये जे जिल्हाध्यक्ष आहेत तुमचे बाबूशेठ टायरवले यांनी आणि तुम्ही काही पक्षाचे कार्यक्रम घेतलेले आहेत, कॉमन कार्यक्रम घेतलेले आहेत. मग तरी बाबूशेठ तुमच्यावर असे आरोप का करू शकतात का त्यांचा आणि पक्षाचा संबंध नाही? मग पक्षाचा संबंध नव्हता तर मग बाबूशेठ टायरवाले शेवगावमध्ये आणि तुम्ही ज्यावेळेस शिवसेनेचं एक एलिगेशन म्हणजे हे चालू होतं, कॅम्पेनिंग चालू होतं, मग हे कसं कॅम्पेनिंग चालू होतं? संयुक्त कॅम्पेनिंग होतं. लक्षात घ्या, हे याचे माझ्याकडे व्हिडिओज आहेत, फोटो आहेत. जर मी शिवसेनेमध्ये कुणीच नाही तर हे फोटोज पाहू शकता. बाबूशेठ टायरवाले आहेत सोबत. परत हे जे काही कॉमन आपलं शिवसेने गटाकडून काही होतं, अनेक पदाधिकारी पण आहेत, छोटे मोठे कार्यकर्ते आहेत. त्याचबरोबर अजून काही गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये स्वतः बाबूशेठ टायरवाले एका बाईट मध्ये स्वतः त्यांनी माझ्या बरोबर बाईट दिलेली आहे. म्हणजे लक्षात घ्या, किती बालिशपणा, कुणाचं किती ऐकावं आणि त्या ऐकण्यावरती आपण काय बोलावं, याचं मला खरंच हसू येतंय की एक जबाबदार व्यक्ती जर अशा पद्धतीने जर एखादी जबाबदारी व्यक्ती, एका पक्षाची पदाधिकारी एखाद्या महिलेला डायरेक्ट गुन्हेगार म्हणून वक्तव्य करत असेल, तर ही खूप मोठी म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की तुम्ही ज्या व्यक्तीचं ऐकून हे स्टेटमेंट दिलेलं आहे, त्या व्यक्तींच्या नावावरती किती गुन्हे रजिस्टर आहेत हे स्वतः बाबूशेठ टायरवाल्यांनी चेक करावं. याच्यात पक्षाचा अजिबात दोष नाही, याच्यात वरच्या पदाधिकाऱ्यांचा अजिबात दोष नाही. एकनाथ शिंदे साहेब, श्रीकांत शिंदे साहेब हे सर्व माझ्यासाठी खूप आदरणीय आणि वंदनीय आहेत. मी त्यांच्यासाठी काम करते. पक्षामध्ये जेव्हा मी प्रवेश केला, प्रवेशाच्या अगोदर पण आणि प्रवेशाच्या दरम्यान सुद्धा माझ्यावरती अनेक गोष्टी आणि संकट लादण्यात आले. पर्पजफुली एक जो व्यक्ती आहे, ती व्यक्ती पक्षात न येण्यासाठी माझी चुकीची माहिती पक्षापर्यंत पाठवत होती. तर त्याचं मला आता आकलन होतंय की आपलं काम आणि आपल्या ताकदीची त्याला भीती वाटत होती. अनेक पेपरच्या न्यूज आहेत, शिवसेनेसाठी अनेक लोकांनी पक्षप्रवेश माझ्याकडे केलेत. लिटरली मी लिगली फॉर्म सुद्धा लोकांचे भरून घेतलेले आहेत, माझ्याकडे त्याचे नंबर्स वगैरे आहेत. हजारे कार्यकर्त्यांचा मी प्रवेश करून घेतलेला आहे आणि ते सगळे प्रवेशाचे फॉर्म दिलीप भागवत यांच्याकडे मी दिलेले आहेत. तुमची त्याचे जे आता नगरसेवक उद्यापासून फॉर्म रिटर्न घेण्याची प्रक्रिया चालू आहे, आता तुम्ही काय करणार याच्यामध्ये? तुमची भूमिका काय राहणार? पक्षामध्ये एक व्यक्ती आपल्यावरती काही जर दोष लावत असेल किंवा वाईट बोलत असेल, ही भांडणं वैयक्तिक पातळीवरची आहेत. मला असं वाटतं ही पक्षाची भांडणं नाहीयेत. आणि ह्या गोष्टीला तुम्ही मोठं हायलाईट करा की एका व्यक्तीच्या वैयक्तिक द्वेषामुळे, त्याला द्वेष आहे, त्याला चांगल्या लोकांचा द्वेष येतो आणि त्याला असं वाटतं की पक्षामध्ये मी एकटाच राहावा आणि एकट्यानेच बागडत पक्ष वाढण्याचं क्रेडिट घ्यावं, जे की त्याच्याकडून ते कधी होणार नाही. तर अशा एक बिनडोक व्यक्तीचं जे स्वतःच एक काहीतरी बुद्धीमध्ये तो एक विचार करतो,
तर त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून मी शिवसेनेचं कार्य तर चालूच ठेवणार आहे. कारण पक्षश्रेष्ठींकडे तुम्ही सगळा निर्णय आहे. निवडणूक लढणार. मी निवडणूक जर तशी वेळ आली आणि जर मला पक्षाकडून जर तसं मार्गदर्शन आलं, तर मी नक्कीच पक्षाचं सर्व काही म्हणणं ऐकेल आणि जर अपक्ष लढण्याची जनतेने मला विनंती केली, तर मी अपक्ष लढायला तयार आहे. आणि हे जे आरोप झालेले आहेत तुमच्यावर, हे आरोपासंदर्भात तुम्ही पक्षश्रेष्ठींकडे मुंबईला जाऊन कुठे काही त्याची तक्रार वगैरे करणार आहात का? म्हणजे त्या संदर्भात? सर्वात महत्वाचं, नाण्याला 2 बाजू असतात आणि या 2 बाजूंमध्ये अ, आपली बाजू सत्य परेशान हो सकता है, पराजय. पराजित नाही. ह्या गोष्टीचा प्रत्यय माझ्या आयुष्यामध्ये वारंवार मला आलेला आहे. त्याच्यामुळे मी जे काही आहे, गुन्हेगार कोण आहे, कुणावरती किती गुन्हे दाखल आहे, हे सगळं पक्षाला नंतर कळणार आहे. कारण बाय प्रोसेस कोर्टमधून सगळं सिद्ध होणार आहे. त्याच्यामुळे त्याच्यात जास्त भानगडीत न पडता जनतेलाही माहिती आहे माझं काम किंवा जनतेला तुम्हा सर्वांना माहिती आहे मी काय आहे. त्याच्यामुळे मी त्या गोष्टींवरती जास्त लक्ष देणार नाही, कारण आता निवडणुका आलेल्या आहेत. आता तुम्ही सध्या शिवसेनेत आहेत असं म्हणताय. उद्या जर आता हे जे पळवापळीमध्ये फॉर्म गेलेलं आहे अरुण मुंडेकडे नगराध्यक्षपद, आणि तुम्हाला पक्षाने हे केलं, तुम्हाला आदेश केला का अरुण मुंडे यांचा तुम्ही प्रचार करा, त्यावेळेस तुमची भूमिका काय राहणार? सर्वात महत्वाचं, मी माझी बॅग भरून पक्षश्रेष्ठींकडे जाऊन जे पूर्वी माझ्याकडे महाराष्ट्र प्रदेश सचिव पद होतं, त्या अशा काही एखाद्या चांगल्या कामामध्ये स्वतःला व्यस्त करेल. पण जर काही विचार आणि काही व्यक्ती जर मला अ, हितकारक नसतील वाटत, तर 100% मी ती गोष्ट करायला टाळेल. मी अपप्रचार करणार नाही, पण प्रचारही नाही करणार. तर ह्या होत्या शिवसेनेच्या प्रवक्त्या विद्याताई गाडेकर यांनी आपल्या शेवगावमध्ये जे काल 2 दिवस झालेला जो काय नाट्यमय प्रकार होता फॉर्म पळवण्याचा, त्याच्यावर त्यांनी ही दिलेली प्रतिक्रिया आहे. आणि निश्चितच शेवगावचं जनता आहे हे ताईंचं म्हणणं काय आहे हे ऐकण्यामध्ये, म्हणजे ऐकून घेण्यामध्ये निश्चित त्यांना रस होता का ताईची भूमिका काय राहणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रवींद्र उगनमुलेसह आया शेख, शेवगाव.